नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर। आज मी परत एक म्हैसूरमध्ये आम्ही जेव्हा ट्रिपला गेलो होतो तिथलाच एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे। होयसळमध्ये आम्ही आज गेलो होतो। होयसळमध्ये शिवाचं शिवालय आहे, इथं 2 मंदिर आहेत, त्याबद्दलचाच हा व्हिडिओ आहे। होयसळ हे साम्राज्य भरपूर वैभवशाली असून हे एक अप्रतिम असा वास्तुकलेचा नमुना आहे। जिथं नजर फिरवेल तिथे एक सुंदर दृश्य आपल्याला बघायला मिळते। सुंदर कोरीव काम केलेली इथं शिल्प आहेत। मंदिरांच्या भिंतीवर तुम्हाला जास्तीत जास्त गायक, वादक, नर्तक अशा कलाकारांची सुंदर अशी कोरीव कामं दिसतात। काही पौराणिक कथांमधील पात्र, प्राणी, पक्षी यांचीही शिल्प बघायला मिळतात। रामायण महाभारतातील काही प्रसंग पण इथं कोरीव काम केलेले आहेत। आणि या मंदिरमध्ये जे खांब आहेत तो एक खांब दुसऱ्या खांबासारखा नाही आहे। प्रत्येक खांबाचं वैशिष्ट्य काहीतरी वेगळं आहे, डिझाईन वेगळं आहे। इंटरलॉक सिस्टीम प्रमाणे हे मंदिर तयार केलेलं आहे। मुंह बंद करना, कान ओपन करना। ओके पुढे या की न ऐकलेले या पुढे जागा आहे भरपूर, या पुढे सुनते दिखता है। ये रावण है, दशानन रावण शिव से आत्मलिंग को पाने के लिए पूरे करे ऐसा पर्वत को ऊपर उठा, क्योंकि रावण ने शिव के बारे में 100 साल तक तपस्या कर रहा था आत्मलिंग को पाने के लिए, लेकिन शिव प्रत्यक्ष नहीं होता है। बाद में रावण को बहुत गुस्सा आता है, ऐसे तलवार निकलते हैं शिव को मारने के लिए, देखो इधर है ना। अंत तक शिव प्रत्यक्ष नहीं हुआ, वो शक्ति से नहीं भक्ति से पाना है, इसलिए वो स्टमक ओपन करता है, अंतर बाहर निकलता है, उससे रुद्रवीण बनाता है। रुद्रवीण बनाकर शिव को गुणगान करते, बहुत गाना गाता है। या 2 ज्या मूर्त्या आहेत त्याच्यामध्ये स्ट्रॉ घेतलेले आहेत, तिने स्ट्रॉनं काहीतरी पाणी पित आहेत। अशा प्रकारची सुंदर मंदिरं आपल्या भारत देशामध्ये आहेत, याचा आपल्याला अभिमान पाहिजे। आणि अशा ठिकाणी आपण गेलो की तिथं त्याचं जतन, संरक्षण केलं पाहिजे आणि स्वच्छता राखली पाहिजे।
अनंत शयन मूर्ती. सरस्वती माता, तिच्या चेहऱ्यावरचं तुम्ही स्मित हास्य बघू शकता. शिवजींचं दर्शन केल्यानंतर आता नंदीच्या मंदिरामध्ये आम्ही प्रवेश करणार आहे. 2 वेगवेगळे नंदी आहेत. एका मंदिरासमोर एक नंदी आणि दुसऱ्या मंदिरासमोर दुसरा नंदी, असे मोठे मोठे 2 नंदी आहेत. दोन्ही नंदी वेगवेगळे आहेत. छान आहेत अगदी. त्याच्यावर पण बारीक कोरीव काम केलेलं आहे. असा हा आजचा व्हिडिओ होता. आता मी ह्याच्या पुढं आमचे फोटो घातलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.